भारतीय सामाजिक क्रांतीची सुरुवात, विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीची सुरुवात ही शाहू फुले आंबेडकरांपासून आपण करतो. पण एक प्रश्न क्वचितच विचारतो, त्या क्रांतीला पहिली ताकद कुणी दिली होती किंवा ठिणगी कुणी पेटवली होती? हे नाव आहे लहुजी राघोजी साळवे. लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म 19व्या शतकात सुरुवातीला झाला. ते पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांनी एक तालीम सुरू केली, कुस्तीची. पण ती फक्त कुस्तीची नव्हती, ती होती स्वाभिमानाची शाळा. त्या काळात जाती व्यवस्था अत्यंत कठोर होती. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाला शस्त्रविद्या शिकवणं हे प्रचंड मोठ्या प्रमाणातलं बंड समजलं जायचं. लहुजी वस्तादांनी तरुणांना एक शरीर सुदृढच नाही तर शिस्त, संघटन आणि आत्मसन्मान सुद्धा शिकवला. ऐतिहासिक उल्लेखानुसार ज्योतिबा फुले त्यांच्या संपर्कात आले होते आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याकडून शिकले होते. फुलेंच्या मनात आधीच प्रश्न होते, जात, शिक्षण, अन्याय. पण त्या विचारांना प्रत्यक्ष उभं राहण्याची हिंमत देणारा सामाजिक वातावरणाचा भाग म्हणजेच लहुजींची तालीम. त्या काळात ब्रिटिश सत्ता वाढत होती, मराठा साम्राज्य कोसळलं होतं, समाजात असुरक्षितता होती. अशा वेळी लहुजी वस्तादांनी बहुजन समाजात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण राजकीय पक्ष स्थापन केला नाही, पण त्यांनी माणसं घडवली. इतिहासात क्रांती नेहमी भाषणांतून होत असते असं नाही, कधी कधी ती व्यायामशाळांतून आणि अशा विचारांतून होते. लहुजी साळवे हे त्याच पायाभरणीचं नाव आहे. आज असा प्रश्न आहे की आपण सामाजिक क्रांतीच्या इतिहासात त्यांना योग्य स्थान देतो का? आणि इतिहास लिहिताना काही नावं मुद्दाम लहान ठेवली जातात का?